नमस्कार मैत्रिणींनो, मी समिधा. आपल्या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे. आज आपण पहिल्यांदाच हा टॉपचा स्टिचिंगचा व्हिडिओ टाकले. यासाठी पहिल्यांदा आपण जे कटिंग केलेले होते, जो मधला भाग तो थोडाफार आपल्याला बेल्टसाठी कट करायचा आहे. त्याच्यासाठी आपण अ, 3 ते 4 इंचा इतका कापड आपण कट करून घेणार आहोत आणि हा उरलेला जो 2 पदर कापलेला होता त्याच्यावरती आपण चून मारून घेणार. म्हणजे हा मधला आणि ह्याच्या खाली परत फ्रिल लागणार आहे. आता आपण पहिल्यांदा हे दोन्ही भाग एकत्र शिवून घेऊया आणि पूर्ण भागाला चुन्या मारून घेऊया. हे पहा, व्यवस्थित अशी स्टिचिंग द्यायची. दोन्ही पदर एकदाच जॉईन करून घ्यायचे पहिल्यांदा. म्हणजेच आपल्या चुन्या परफेक्ट असा व्यवस्थित येतात. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पूर्ण पहा. कुर्ती खूप छान तयार होते. आता नवीन ट्रेंड आला आहे ह्या कुर्तीचा. म्हणजे आपण ह्या वरच्या भागालाही जो वरचा आहे भाग कमरेपर्यंतचा, त्याच्यावरती प्रिन्स कटही शिवू शकतो, एकटकचाही शिवू शकतो तो भाग आणि तो भाग त्याला झिपही लावून आपण टॉप शिवू शकतो. आता आपण आधी जो आपण जॉईन करून घेतलेला भाग आहे, तो मधला, तो आपण अर्धा इंच घेतलेला आहे वरती. आता आपण ह्याच्यावरती डायरेक्ट चुन्या मारून घेऊया. हे पहा, खाली जे आपण 10 इंचासाठी चुनेसाठी जो कपडा ठेवला होता, त्याच्या अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेतला आहे. तो अर्धा इंच आता इथे चुन्यांच्या थोड्या पाव-पाव सूत एवढ्या चुन्या मारत पूर्ण भागाला, आपल्या घेराला त्या जॉईन मारायच्या आहेत. पहिल्यांदा खालच्या बाजूला आपण ह्या छोट्या-छोट्या अशा चुन्या मारून घेऊया. व्यवस्थित पूर्ण भागाला आपण ह्या चुन्या मारून घेणार आहोत. असा भाग पूर्ण भागावरती, गोलाकार भागावरती चुन्या मारून घ्यायच्या आहेत. पाव इंचापर्यंत अशा छोट्या-छोट्या, जरा अर्धा 1 इंचावर लांबवर टाकून अशा ह्या चुन्या मारून घ्यायच्या आहेत. हा भाग पूर्ण राऊंड असा चुन्या मारून शिवून घ्यायचा आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतच राहतील. कस्टमरला म्हणजेच सबस्क्रायबरला कमेंट आली होती की यूट्यूबवर आपल्या कमेंट आली होती की हा व्हिडिओ स्टिचिंगचाही दाखवा. त्यासाठी मी हा स्टिचिंगचा व्हिडिओ आपला बनवला आहे. व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असा हा भाग पूर्ण चुन्या मारून घ्यायचा आहे. खूपच छान हा ट्रेंड चालू आहे बाजारामध्ये. म्हणजेच हा गाऊन पीसचा कुर्ती कापड आहे बरं का. लोकं ह्याचं म्हणजे लेडीज ह्याचा गाऊनही शिवून घेतात आणि अशा नवीन प्रकारच्या स्टायलिश असे वेगवेगळे कुर्तेही बनवून घेऊ शकतात. कारण हे कापड पूर्ण मोठं असतं. त्यामुळे आपल्याला हवा तसा असा घेराचा कुर्ता करता येतो. हे पहा, पूर्ण भागाला आपल्या अशा ह्या चुन्या मारून घेतल्यात. आता आपण ह्या चुन्यांवरती परत एकदा एक व्यवस्थित अशी टीप मारून घेऊया, जेणेकरून ह्या चुन्या सुटवणार नाहीत. एक वेळ कपडा फाटला तरी चालेल, परंतु शिलाई आपली निघायला नको. घालून खूप छान असं हा फिनिशिंगमध्ये आणि खूप छान असा दिसायला हा कुर्ता तयार होणार आहे. कुर्ती आपली ही तयार होणार आहे. ह्या पहा, आपल्या ह्या दोन्ही पूर्ण चुन्या झालेल्या आहेत. हे पहा, व्यवस्थित अशा आपली ही चुन्या झालेल्या आहेत. पूर्ण भागावरती आपण मारून घेतल्यात अशा पूर्ण चुन्या. हे पहा, आता आपण हा जो वरचा भाग आहे त्यालाही आपण पाव इंचाच्या अशाच चुन्या मारत घेणार आहोत. चुन्या मारून घेणार आहोत पूर्ण भागावरती. आणि हा जो आपण टक्स पॉईंट टाकला होता, तो नॉच मारून घ्यायचा आणि पूर्ण टक्स पॉईंट आखून घ्यायचा आहे. व्यवस्थित असा हा टक्स आखून घ्यायचा आहे. हा पहा, असा टक्स तयार. असेच दोन्ही भागावर टक्स मारून घ्यायचे आहेत. आपण नॉच मारला होता, त्यामुळे आपल्याला परत तो काढायचा झंझट राहत नाही. टक्स पॉईंट. आता आपण हे पूर्ण शिलाई मारून घेऊया टक्स. आपला झाला एका भागाचा टक्स पॉईंट तयार. मधोमध नॉच मारून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला हा म्हणजे खालची फ्रिल जोडता येईल. ह्याही भागावर आपण असा टक्स मारून घ्यायचा आहे. पॉईंट टाकून घेतला होता, आपण नॉच मारून घेतले होते. हे पहा, दोन्ही पुढच्या आणि मागच्या दोन्ही भागावरती आपले हे टक्स आखून झालेले आहेत, स्टिच करून झालेले आहेत. दोन्ही भाग आपले आता हे तयार आहेत. हे पहा,
खूप सोपा आणि साधा, खूप इझी असा हा कुर्ती तयार होते आपली आणि झटपट होणारी अशी ही कुर्ती आहे. त्यामुळे कस्टमरलाही हा खूप छान पॅटर्न वाटतो. घालायलाही खूप छान पॅटर्न आहे हा. आता आपण जो पुढचा गळा आहे, तो कट करणार आहोत. कस्टमरला पुढे गळा हा कॅनव्हासवर आपण लावून देणार आहोत. त्यामुळे फिनिशिंग खूप छान येते. 38 छातीचा आपण हा पॅटर्न कापला आहे. त्यासाठी गळा रुंदी ही 4 ते 4.25 इंच इतकी ठेवायचे. कारण ही बोटनेक कुर्ती आहे. सॉरी, बोटनेक कुर्ती आहे. पुढचा गळा हा 6 इंचाचा पॉइंट टाकायचा आहे. मागचा गळा कमी असणार आहे. त्यासाठी आपण ही गळा रुंदी जास्त ठेवली आहे. व्यवस्थित असा बॉक्स आखून घ्यायचा आहे आणि कस्टमरला पंचकोनी गळा हवा आहे, पण तोही स्टायलिशमध्ये, म्हणजे साधा पंचकोनी आणि एक युनिक नेक असा दिसतो हा पंचकोनी. या टाईपमध्ये जर आपण शिवलात तर खूप छान असा, दिसायलाही खूप सुंदर, शिवल्यावरती कळेलच तुम्हाला. हा आता आपण असा पॉइंट टाकून घेतला, 1.5 इंच वरती घेतला आहे आपण त्या पॉइंटच्या आणि हा असा गोलाकार शेप दिला आहे आणि इथेही असा खूप छान असा सरळमध्येही आपण करू शकतो. हे पहा, मी सरळमध्ये हा नेक करू शकतो आपण. हा अर्धा इंचापर्यंत असा आणि इथून हे असा अर्धा इंचापर्यंत स्ट्रेटमध्ये आपण जशी क्रॉस लाईन आखली तसाही गळा आखू शकतो आणि ह्या पद्धतीनेही आखू शकतो. हा पहा, खूप छान असा हा गळा तयार होणार आहे. दोन्ही भागावर आपण असे पॉइंट टाकून घ्यायचे. इथे जिथे स्टिच होणार आहे, खांदे शिवून होणार आहेत, शोल्डरला आपल्याला शिवायचं आहे, तिथपर्यंत पॉइंट न्यायचा आहे. आणि आता आपण त्या साईडला जसा गळा आखला आहे, त्याच साईडला आपल्याला ह्याही दुसऱ्याही भागाला आपण तसंच पॉइंट टाकून घेणार आहोत. थोडं त्या साईडचा कापड कॅनव्हास असल्याने दिसला ते तो भाग आपला आपण कसा ड्रॉ केला आहे, त्या शेपवरच ठेवून उलटा करून आपण तो ठेवणार आहोत. हे पहा, मी ओपनही करून दाखवणार आहे तुम्हाला गळा. व्यवस्थित असा हा शेप येणार आहे आणि बाहेर असा 1 ते सव्वा इंच इतका रुंदी ठेवायची आणि गोलाकार शेप देऊन आपण कट करून घ्यायचा आहे. कारण हा शेप जो आहे ना, तो आपला अस्तरवर आपण ठेवून गळा मारून घ्यायचा आहे. कारण हा बिना अस्तरची ही कुर्ती आहे. त्यामुळे कोणताही आपल्याकडं आपण शिवणकामाचं काम करत असाल तर आपल्याकडे नक्कीच असे तुकडे असतात, जे तुकडे आपण जॉइन करून पलटवू शकतो. कारण ही कुर्तीला पूर्ण भाग आपण एकूण एक भाग आपण यूज केला आहे, जेणेकरून ही फ्रिलवाली कुर्ती, बाही ही आपली फ्रिलवालीच असणार आहे. त्यासाठी कसं भरपूर लागतं, म्हणून 3 मीटर कापडाचा आपण पुरेपूर वापर करणार आहोत. हा आपला आता गळा तयार आहे. आता आपण कोणता तरी एखादा असा कापडाचा पन्हा घेणार आहोत, जेणेकरून त्याच्यावरती तो बाही ठेवून आपला गळा ठेवून आपण तो पलटवणार आहोत. मी दाखवते तर तुम्हाला व्यवस्थित असं. हे कापड आपण बघतोय, परंतु ह्याच्यावरती बसणार नाही बहुतेक. बघूया तरी पण आपण ठेवून ह्या भागावरती अस्तरच्या पन्न्यावरती बसतोय का हा? कारण आपला पाव ते अर्धा इंच इतका बाहेर लागणार आहे कापड. हे पहा, हा कापड नाही चालणार. आता आपण दुसरा कापड बघूया. हे जे अस्तर उरलेले असतात ना, त्याचाच वापर करायचा आहे आपण पूर्ण भागावरती गळा पलटवायला. आतल्या भागाला तो जाणार आहे गळा, त्याच्यामुळे हा बाहेर दिसायचा प्रॉब्लेम येणार नाही आहे. व्यवस्थित असं आपण दुसरं कापड घेऊन त्याच्यावरती आपण हा ड्रॉ करून घेणार आहोत, म्हणजे स्टिच करून घेणार आहोत बॉर्डर पूर्ण. मी दाखवतेच तुम्हाला आता. हे पहा, अजून एक अस्तर आपल्याला मिळालं आहे. हाही आपला भाग, हा आपल्याला काही कामाचा आहे, त्याला बाजूला ठेवूया. हा आता ह्याच्यावरती बसतोय की नाही ते पहिल्यांदा आपण पाहून घेऊया. हे पहा, बसणार आहे आपला हा नक्कीच याच्यावरती भाग. पाव इंच इतकं, कारण हे कापड 2 आहे, ते एकत्र आधी पहिल्यांदा शिवून घ्यायचे आणि हा भाग कट करायचा आहे. भारीच भारी ह्या कॅनव्हासच्या बाहेर अर्धा ते पाव इंच इतका कापड आपण एक्स्ट्रा ठेवून हे कट करून घ्यायचं आहे. हे पहा, एक्स्ट्रा आपण ठेवला आहे कापड, जेणेकरून तो आपल्याला पॉईंट दुमडून टाकायचा आहे. कॅनव्हास पूर्ण व्यवस्थित असा बसवायचा आहे. पहिल्यांदा हे 2 तुकडे ते आपण एकत्र जॉईन करून घेऊ. व्यवस्थित असा मशीनच्या साहाय्याने जॉईन करून घेणार आहोत आपण. हे पहा, आपला जॉईन झालेला आहे. आता आपण तो कॅनव्हास जो कट केला होता की नाही, तो ठेवणार आहोत व्यवस्थित असा. हा आपण भाग ओपन करतोय. हे पहा, किती सुंदर असा गळपट्टी आपली जे म्हणतात ना, ती तयार आहे.
आता आपण ह्याच्यावरती उलटा भाग व्यवस्थित करून कॅनव्हास हा जो ठेवायचा आपण आहे ड्रॉ केलेला आणि कॅनव्हास तो आहे आपण त्याच्यावरती तो ठेवायचा आहे. व्यवस्थित हा पहा मी दाखवतेच तुम्हाला. व्यवस्थित सगळा आपण हा गळा ड्रेससाठी अजून कोणता जर पॅटर्न असेल, जर ब्लाऊज बोटनेकमध्ये असेल तरी हा गळा खूप छान दिसतो बरं का. कारण बोटनेकसाठी ही गळारुंदी मोठी असते. त्यामुळे आपण ह्या पद्धतीने जरी हा गळा जरी ड्रॉ केला ना, तो फ्रंटला बॅक हुक असेल ब्लाऊजला किंवा हुक लूक असेल तरीही हा गळा आपण ड्रॉ केला ना, तो ब्लाऊजही खूप सुंदर दिसतो. आता आपण हा कुर्तीसाठी हा पॅटर्न वापरतोय आणि जे एक्स्ट्रा कापड आहे ते आपण असं हळू दुमडत जाणार आहोत. हे पहा व्यवस्थित असं दुमडत जाणार आहोत आपण हा भाग बाहेरचा. व्यवस्थित खेचून वगैरे व्यवस्थित घ्यायचं आहे. समांतर आला पाहिजे आपला कॅनव्हासवरती भाग. पूर्ण आपला हा तयार आहे. हे पहा पूर्ण राऊंडमध्ये आपण घेतलाय. एक्स्ट्रा भाग आहे तो पण कट करून घ्यायचा. व्यवस्थित असं पाव इंचच बाहेर ठेवून आपण हा पूर्ण भाग शेप करून घ्याय. आता आपण हा पुढचा भाग आहे. आतला शेप देऊन घेतलाय पहिल्यांदा आपण आणि हा चांगला भाग वरती ठेवायचा बरं आणि त्याच्यावरती हाही उलटा भाग ठेवायचा आहे. म्हणजे हाही चांगला भाग खालच्या बाजूला आहे आणि वरच्या भागाला उलटा भाग आणि दोन्ही हे व्यवस्थित ठेवून मध्यातला मध्य लावून पहिल्यांदा हे पॉइंट पट्टी कापून घ्यायची. हे पहा व्यवस्थित अशी पहिल्यांदा स्टिच करून घ्यायचे. आता हा आपला वरतून आता कुठेही हलणार नाही यासाठी पहिल्यांदा आपण वरून स्टिच करून घेतला. आता मधोमध ह्या बाजूलाही मधोमध हलता कामा नये यासाठी आपण तिथे सुई लावू शकतो किंवा पिनाही बाजारामध्ये उपलब्ध आहेत वेगवेगळ्या पुढे पॉईंटच्या त्या लावू शकतो आपण. पहिला आता आपण इथे सुई लावली आहे आणि आपण जशाचा तसा गळा हा ड्रॉ करून घ्यायचा आहे. व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं आहे त्याच्यावरतीच. जसं आपण पॉईंट टाकलेले आहे तसावरती पॉईंट टाकून हा आपण गळा स्टिच करणार आहोत. शेप देणार आहोत व्यवस्थित असा. पूर्ण भागावरती आपण व्यवस्थित असा शेप देतोय. खूप छान असा हा गळा तयार होणार आहे. नक्कीच तुम्हाला आवडेल. असा नक्कीच ट्राय करा एकदा तरी. आणि कस्टमरलाही गळा खूप आवडतो बरं का. माझ्याकडेही जे कस्टमर येतात ना, त्यांना पान गळा किंवा असा गळा असेल ना फ्रंटला तर खूप आवडतो. नेटच्या साड्या असतील ना ट्रान्सपरंट तर त्यालाही हा नेक असा मारला ना तर तो आपण कसा दुपट्टा वन साईड पदर घेतलात ना नेटचा तर मग आतला भाग गळ्याचा हा आकाराचा खूप छान दिसतो आणि लूक येतो. आता आपण हा पाव इंच एवढं अंतर ठेवून भाग कट करून घेणार आहोत. व्यवस्थित असा हा कॅनव्हासवरती आपण कट करतोय. हा भाग पाव इंच इतका एक्स्ट्रा ठेवून आपण गळ्याचा शेप देऊन कट करून घेतलाय व्यवस्थित. आपला हा गळा आता तयार आहे. आता त्याला आपण छोटे छोटे कट द्यायचे आहेत शेपवरती. छोटे छोटे कट घेऊन घ्यायचे आहेत शेपवरती जेणेकरून हा गळा पलटवताना खूप कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. चुण्या येणार नाहीत. व्यवस्थित शेपनुसार हा पलटला जाईल. हा पहा असे छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत. जिथे कोण आहे तिथं व्यवस्थित अगदी कट द्यायचा आहे. शिलाई तुटणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आता आपण हा गळा पलटवून घेऊया. हा पहा आता मी तुम्हाला दाखवते कसा गळा पलटणार आहे आपला. हा पहा कॅनव्हासवर असेल ना गळे ते खूप छान असे फिनिशिंगमध्ये दिसतात बरं का. असेच जर आपण पलटवला ना आतमध्ये नुसती गळपट्टी लावून तर जो गळ्याला शेप येतो त्यापेक्षा हा गळ्याचा जो शेप आहे ना तो खूप छान दिसतो. हे पहा गळा आपला पलटवून झालेला आहे. आता आपण वरून स्टिच देऊया. व्यवस्थित असा शेप बाहेर काढून घेऊया. कुठेही चुना नाही त्याची काळजी घेऊन वरून आपण दाबटीप देऊन घेऊ. जेणेकरून हा गळा आपला पलटणार नाही किंवा चुरगळणार नाही. कारण कॅनव्हास धुतल्यावर हा नरम पडतो आणि जो आपल्याला पाहिजे तो शेप जसाचा तसा राहणार नाही यासाठी आपण व्यवस्थित तिथे स्टिच मारून घेऊ. खूप छान असा आपला हा गळा आता तयार झालेला आहे. आपण त्याच्यावरती दाबटीप देऊन घेतोय. खूप सुंदर असा
हा गळा तयार होणार आहे आपला. व्यवस्थित अगदी कुठेही चुरळ न पाडता, कुठे चुन्या न पाडता आपण तो गळा स्टिच करून घेतोय. ये अशा प्रकारे आपला आता हा नेक तयार झालेला आहे. आता आपण हा व्यवस्थित करून घ्यायचा आहे. हा पहा, पलटवून झालेली आहे आपली गळपट्टी. ही टक्स पूर्ण झालेली आहे खाली आपला. आता आपण दुसरा भाग घेऊया, मागचा भाग, आणि त्याच्यावरती पट्टी ठेवू. म्हणजे आपला पाठचा आणि पुढचा भाग असे दोन्ही पहिल्यांदा जॉईन करून घ्यायचे. त्यासाठी आता पाठच्या भागाचा आपला आधी कटिंग करूया गळ्याची. मी तुम्हाला दाखवते गळारुंदी कशी येईल. हे पहा, आपला व्यवस्थित पुढचा आपण जो शेप तयार केला होता तो व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे आणि गळ्याच्या इकडून पाव इंचापर्यंत अशी आपण एक्स्ट्रा ठेवायचं आहे, जेणेकरून आपली गळपट्टी फिरणार आहे. हे पहा, मी मार्किंग केलं आहे. आणि मागचा गळा आपला हा भारी 3 इंचापर्यंतच आपण घेणार आहोत. 2.5 ते 3 इंचापर्यंत. हे पहा, 3 इंचाचा असा बॉक्स आखून घेतला आपण. आता आपण हा राऊंड शेप देऊन घेऊया आणि कट करून घेऊया. मागचा गळा हा छोटा आहे. बोटनेकचा पॅटर्न आपण शिवतोय. हा पहा, व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे. आणि आता आपण शोल्डर शिवून घ्यायचे. व्यवस्थित शोल्डर शिवून घ्यायचे. मागचा भागही आपला गळा आपण आखून घेतलेला आहे. पहा, उघडल्यावरती कसा छान असा हा गोलाकार आकार आपला आलेला आहे. आता आपण हा उलट्यावर म्हणजे सरळ बाजू आतमधल्या साईडला असा शोल्डर शिवून घेऊया. आता आपण अर्धा इंच आपण ठेवलं होतं शोल्डर शिवायला. डबल टिप मारून घ्यायचे. आता आपण एक टिप मारली, अजून परत एकदा टिप मारून घ्यायचे, जेणेकरून शिलाई आपली लगेच निघणार नाही. हाही भाग, ह्या साईडचाही शोल्डर आपण शिवून घ्यायचा आहे. पाव इंच एक्स्ट्रा आपण ठेवलेला आहे तो तसंच ठेवायचा आहे. वरती आपली गळपट्टीला आपण चुन्यांची गळपट्टी मारून घेणार आहोत. हा पहा, दोन्ही आपले शोल्डर शिवून झालेले आहेत. परत एकदा आपण 2 टिप बोलले ना, 2 टिप शोल्डरच्या इथे मारून घ्यायच्या प्रत्येक शिलाईवर, जेणेकरून तो तिथे पिसकणार नाही. आता आपला हा मागील व पुढील शोल्डर जोडून झालेला आहे. ही आता आपण इथे गळा पाव इंच एक्स्ट्रा ठेवलेला आहे, त्यावरती गळपट्टी लावून घ्यायची आहे व्यवस्थित अशी. 1 ते 1.25 इंच, 1 इंच, भारी 1 इंचपर्यंत अशी गळपट्टी घ्यायची. एका साईडनं आधी पहिल्यांदा फोल्ड करून घ्यायची आहे ती. व्यवस्थित अशी डबल फोल्ड करून घ्यायचा ही पट्टी, जेणेकरून मागे आपल्याला कोणताच प्रॉब्लेम येणार नाही. जर आधीच चुन्यामधून मागची गळपट्टी आपली चुन्यांची आपण बनवणार आहोत. आधीच फोल्ड करून नाही घेतली तर नंतर खूप प्रॉब्लेम होतो चुन्या मारून झाल्यावरती. म्हणून आधीच पहिल्यांदाच आपण टीप मारून घ्यायची एका बाजूने. आणि जो शेप आपण पाव इंचाचा एक्स्ट्रा ठेवला ना, दिसतोच आहे व्हिडिओमध्ये, त्याच्यावरती ही गळपट्टी ठेवायची चांगल्या भागाकडून. थोडा अर्धा इंच एक्स्ट्रा पुढे ठेवायची, जेणेकरून आपल्याला ते फोल्ड करायचे. दाखवतेच आहे मी व्हिडिओमध्ये. आणि नॉर्मल अशा चुन्या मारून घ्यायच्या आहे, खूप अशा चुन्या नाही. व्यवस्थित गळ्याचा शेप येतो आपला, त्यासाठी आपण हे छोट्या चुन्या मारून घेणार आहोत. हे पहा, पूर्ण राऊंडला
व्यवस्थित अशा आपण चुन्यावरून घेणार आहोत. हे पहा, सर्व गोलाकार भाग आपला चुन्यावरून तयार आहे. अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवून कट करून द्यायचा आहे उरलेला शेप. आणि आता हा आपण अशा प्रकारे फोल्ड करायचा आहे आणि आतल्या भागाला टर्न करून घ्यायचं आहे. आतल्या भागाला टर्न केल्यावरती वरून पाव इंच इतकं अंतर एक्स्ट्रा ठेवून दाबपट्टी करून घ्यायची. दाबपट्टी द्यायची अशी, दाबची शिलाई द्यायची आहे पूर्ण गोलाकार भागाला. व्यवस्थित कापड अगदी शेपनुसार गळा आपला झाला पाहिजे. त्यासाठी आतमध्ये जो फोल्ड करणार तो व्यवस्थित असा बोटाच्या साहाय्याने व्यवस्थित करून घ्यायचा आहे. आणि तो गळ्याचा मागीलही गळ्याचा आपला नेक तयार आहे. मागीलही नेक आपला तयार आहे. हे पहा, पुढील व मागील दोन्ही शेप आपले गळ्याचे तयार झालेले आहेत. आता आपण याच्यावरती हात लावून घेऊ. हात हे कस्टमरला फ्रिलचे पाहिजे. त्यासाठी आपण पहिल्यांदा डायरेक्टच चुन्या घेणार आहोत. जे नवीन शिकणार आहेत त्यांनी पहिल्यांदा सुईच्या साहाय्याने, धाग्याच्या साहाय्याने पहिल्यांदा चुन्या मारून घ्यायच्या आहेत, जेणेकरून त्यांना असे सारखं सोडवायला लागणार नाहीत. व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपले शिवणार आहोत. आता आपण जो खांदा म्हणजे मुंडाखोली ठेवलेली आहे त्याच्यावरती आपण ते हात अटॅच करून घ्यायचे. फ्रिलवाले आहेत हात बरं का. आपले हे आपण पूर्ण चुन्यांसाठी बाही आपली कटिंग पहिल्यांदाच करून घेतले. या दोन्ही बाह्या वेगवेगळ्या करून घेऊया पहिल्यांदा. आणि मधोमध आपण जिथे नॉच मारला आहे ना, तिथे नॉचवर हा मध्यभाग ठेवायचा आहे. दाखवते मी तुम्हाला. हे पहा, व्यवस्थित असा मध्यावरती पॉईंट ठेवून थोड्या चुन्या मारून घ्यायच्या आहेत. अगदी नॉर्मल अशा आपण या चुन्या मारणार आहोत पाव इंचापर्यंत. चुन्या मी मारते ते व्यवस्थित पहा कशा मारल्या आहेत मी. आतल्या भागाला आपण ते फोल्ड करून घेणार आहोत. पाव इंचापर्यंत आपण त्याच्यात हे ठेवायचं आहे, अंतर ठेवायचं आहे. आणि त्यात छोट्या चुन्या मारून घ्यायच्या आहेत. प्लेट्स छोट्या टाकायच्या आहेत, जेणेकरून फ्रिल ही खूप छान दिसणार आहे. आणि घातल्यावर तर हा कुर्ती खूपच छान दिसून येणार आहे न्यू ट्रेंडनुसार. हे पहा, व्यवस्थित पूर्ण भागावर आपली ही कटिंग बसली आहे. आता जे स्ट्रेट आपण शिवून पूर्ण भाग आपण शिवून घेऊया. आता ह्या भागाला जशी आपण स्टिच केलं आहे तसाच डबल टिप मारून घ्यायची, जेणेकरून ह्या फ्रिल निघणार नाही. व्यवस्थित अशी फिनिशिंगमध्ये बाही तयार होईल. आता ह्या भागाची आपण चुन्या आहेत त्या आतल्या भागावरती म्हणजे पलटवणार आहोत. पाव इंचापर्यंत अशा व्यवस्थित चुन्या घेऊन पूर्ण बाही आपली ही छोट्या चुन्या मारून फिरून घ्यायची, कारण ही बाही आपली फ्रिलची तयार होणार आहे. त्यासाठी पाव इंचापेक्षा जास्त अंतर घ्यायचं नाही, नाहीतर बाहीचा लूक हा वेगळाच होऊन जातो. दिसायला छान दिसतेच, परंतु जे छोट्या चुन्यांमध्ये जी बाहीची फिनिशिंग दिसते ना, ते मोठ्या चुन्या असेल त्याच्यात ती दिसून येत नाही. यासाठी छोट्या म्हणजे भारी पाव इंचाच्या अशा ह्या चुन्या मारून घ्यायच्या. आपली ही बाही तयार आहे. असाच आपण दुसऱ्या भागावरही बाही तयार करून घेणार आहोत. दुसऱ्या शोल्डरची फ्रिलची बाही आपण तयार करणार आहोत. आपण जिथे स्टिच केलं आहे त्यावरती डबल टिप आपण मारून घेतो आहे. हे पहा, किती छान अशी फ्रिल तयार आहे. खूप छान अशी दिसणार आहे ही. घातल्यावरही वेगळाच लूक येणार आहे बरं का ह्याला, अशा फ्रिलला. हे पहा, आता आपण ह्या दुसऱ्या भागावरही तशीच फ्रिल लावून घेऊ. छोट्या अंतरावरती पाव इंचाचं मध्ये अंतर ठेवायचं आहे आणि ती पूर्ण फ्रिल लावून घ्यायची व्यवस्थित अशी. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
दुसऱ्या मध्ये दुसऱ्या शोल्डरवरही आपण आता ही फ्रिल लावून घेणार आहोत. हे पहा, बरोबर मध्यातून मध्यावरती पॉईंट शोल्डर जिथे आपण अटॅच केला आहे तिथे मध्यावर पॉईंट ठेवून पाव इंचाच्या आपण चुन्या मारून घेणार आहोत. हे पहा, त्या भागावर जशी चुन्या मारल्या छोट्या छोट्या तशाच याही भागावरती आपल्याला चुन्या मारून घ्यायच्या आहेत. आता आपला जवळजवळ अर्धा निम्मा असा हा कुर्ती वन पीस ही म्हणता येईल ह्याला, कारण ज्या छोट्या उंचीने कमी मुली असतील त्यांना 3 मीटरमध्ये खूप म्हणजे असा पूर्ण घेरदार असा हा कुर्ती तयार होते. लॉंग गाऊन म्हटलात तरीही चालेल. खूप छान अशी ही कटिंग झालेली आपली. त्याचप्रकारे स्टिचिंग ही मी आता तुम्हाला दाखवत आहे. अशा प्रकारे जर कुर्ती शिवलात ना तर खरोखरच जशा रेडीमेड कुर्त्या असतात त्यांनाही मागे पडेल अशा प्रकारची ही आपली कुर्तीची कटिंग झालेलीच आहे. त्याचप्रमाणे आता ही स्टिचिंगही झालेली आहे. जवळजवळ निम्मा आपला हा कुर्ती तयार झालेली आहे. कमीत कमी वेळेतही आपल्याला ही करता येते, परंतु मी तुम्हाला पूर्ण डिटेल्स देते त्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे. शॉर्टमध्येही मी दाखवलं असताच, परंतु काय जर नवीन शिकणारे त्यांना ते पटकन समजण्यात येत नाही, यासाठी मी असा हा मोठा व्हिडिओ करते आणि खूप साध्या सोप्या आणि सरळ भाषेमध्ये मी तुम्हाला दाखवते कसं स्टिच करायचं, कसं मार्किंग करायचं आणि कसं तुम्हाला किती साध्यात साध्या म्हणजे सोप्या पद्धतीने कसं तुम्हाला जमेल हे आता दाखवण्याचा प्रयत्न माझा असतो नेहमी. व्हिडिओ टाकायला थोडा वेळ लागतो कारण माझ्याकडे कस्टमर खूप असतात, त्यामुळे मी ते दिलगिरी व्यक्त करते जेणेकरून मी तुम्हाला नवनवीन व्हिडिओ थोडा कालावधीनेच टाकते म्हणा. खूप छान असा हा लूक येणार आहे आपल्या ह्या कुर्तीला. आतापर्यंत जवळजवळ खूप साऱ्या मुलींचा हा नवीन म्हणजे लॉंग गाऊन घालण्यापेक्षा नायटी घालण्यापेक्षा अशा प्रकारेही जर आपण ही कुर्ती तयार केली ना ती घरीही घालू शकतो आणि कुठे आपण समजा फिरायला निघालो सिम्पलमध्ये अशी कुर्ती घातली आणि मस्तपैकी शूज घातले शॉर्टवरती तर खूपच छान असा हा लूक येतो. खरंच म्हणजेच ही कुर्ती खूपच सुंदर होणार आहे आपली ही वरच्या भागाची कटिंग झालेली आहे. आपण जो आता खाली फ्रिलचा जो चुन्यांचा भाग आपण तयार केला होता तो आता कसा जॉईन करायचा कमरेपर्यंतचा तो तुम्हाला मी दाखवते. असा मधोमध नॉच मारून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला आता ह्याच्यावरतीही प्लेट टाकायचे आहेत. म्हणजे जवळजवळ ही पूर्ण कुर्ती ही आपली चुन्यांचीच झालेली आहे. हाताला फ्रिल, कमरेला फ्रिल, खालच्या पन्ह्याला म्हणजे घेराला फ्रिल. खरंच खूप छान असा हा दिसतोय. जुन्या काळातही असे फ्रॉक घातले जायचे, त्यांना तेव्हा नेहमी म्हणजे साध्या सरळ भाषेत फ्रॉकी म्हणायचे. पण आता हा नवीन ट्रेंड आला आहे. आता आपण जो ही भाग ठेवला होता त्यावरती आता हे छोट्या प्लेट मारून घ्यायच्या आहेत. हे पहा, कमरेलाही आपल्याला प्लेट मारून घ्यायच्या आहेत नॉर्मल अशा. जास्त प्लेट मारायची नाही कारण कापड आपल्याला कमीच भेटला आहे. हा गाऊन पीसचा किंवा हा कुर्ती पीसचा जो पन्हा आहे ना तो जवळजवळ 22चा असेल किंवा 44चा असेल ना तर खूप छान अशी आणखीन खूप फ्रिल येतात. त्यासाठी मोठ्यात मोठा जरी पन्हा घेतला ना तर खूप छान असा कुर्ती तयार होईल. आता आपण हे छोटे चुन्या मारून घ्यायच्या आहेत. मी दाखवते तुम्हाला त्याप्रमाणे चुन्या मारून घ्या. हाही पॉईंट जर छोट्या चुन्या मारायच्या नसतील तर आपण बॉक्स प्लेट किंवा जिरवाची चून म्हणजे छोट्या चून
त्याच्यामध्येही आपण ह्या प्लेटा टाकू शकतो किंवा मोठ्या कस्टमरला जर मोठ्या प्लेटा आवडत असतील तर मोठ्या प्लेटाही टाकू शकतो. परंतु हा ट्रेड हा छोट्या छोट्या नॉर्मल चुन्यांचा आहे, त्यामुळे मी नॉर्मलच चुन्या तुम्हाला दाखवते. अशा हा पूर्ण भागावरती चुन्या मारून घ्यायच्या आहे, मागच्याही आणि पुढच्याही दोन्ही भाग आपले हे असेच तयार करून घ्यायचे आहेत छोट्या छोट्या चुन्या मारून. हे पहा, व्यवस्थित पूर्ण गोल भागावरती आपण ह्या चुन्या मारून घ्यायच्या आहेत. हा पहा, एका पन्न्याला आपल्या म्हणजे पुढच्या भागाला आणि मागच्या भागाला अशा दोन्ही भागांवर अशा चुन्या मारून घ्यायच्यात आपल्याला. दोन्ही भाग आपले असे तयार होणार आहेत चुन्या मारून. हे पहा, व्यवस्थित असा हा भाग पसरून घ्यायचा आहे आपण आणि चुन्या मारून घ्यायच्या आहेत. हे पहा, याही भागावरती आता आपण या चुन्या मारून घेणार आहोत. व्यवस्थित असा कपडा घ्यायचा आहे, व्यवस्थित लक्ष देऊन अशा ह्या चुन्या मारायच्या आहेत, कारण खाली कपडा गावणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. आणि नॉर्मल अशा ह्या चुन्या मारून घ्यायच्या आहेत याही भागावरती. चला आता फक्त आपली फिटिंगच राहिले, बाकी आपली कुर्ती रेडी आहे, लवकरच रेडी होईल. फक्त ह्या भागावर ही चुन्या मारून झाल्या की डायरेक्ट फिटिंगची मापं आपण कटिंग करताना घेतोच, त्याप्रमाणे मापं टाकून घ्यायचे आणि फिटिंग मारून घ्यायचे. कस्टमरला खरोखरच हा आवडेल. नक्कीच अजून कुर्ती शिवण्यासाठीही कस्टमर घेऊन येऊ शकतात आणि येणारच याची मी तुम्हाला खात्री देते. नक्कीच अशा प्रकारची कुर्ती ट्राय करा तुम्ही आणि फिटिंग करून आपली कुर्ती तयार आहे. रेग्युलर